तर भारतीय शेती या युनिटमधला हा काही भाग आहे. सुरुवातीचा भाग आपण या ह्याच्यामध्ये बघणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेमधलं शेतीचं महत्त्व काय आहे? याच्याबद्दल हा भाग आहे. अ, बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल, की भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान म्हणजे कसा? तर जास्तीत जास्त लोकसंख्येचं अवलंबित्व असणारा हा देश, लोकसंख्येचं शेतीवरती अवलंबून असणारा हा देश आहे. म्हणून त्याला शेतीप्रधान असं म्हणलं जातं. लोकसंख्येचं अवलंबित्व कशासाठी? तर रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत असेल. तर हे जास्तीत जास्त लोकांचं अवलंबित्व या शेतीवरती आहे. त्यामुळं याला शेतीप्रधान देश असं म्हटलं जातं. मग आपण आपल्या देशामधले जर बघतो की आपण 135 कोटी लोकसंख्या आहे. त्यातली बरीच लोकसंख्या आहे म्हणजे जवळपास 50% पेक्षा जास्त लोकसंख्या ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या काय आहे, शेतीवरती अवलंबून आहे. कशासाठी? रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा उत्पन्नाच्या साधनाच्या बाबतीत शेतीवरती अवलंबून आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये याचा वाटा कसा आहे? तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून ही देणारं हे क्षेत्र आहे. त्यामुळे याचा वाटा महत्त्वाचा आहे. याच्यातून प्रत्यक्ष उत्पादन किंवा उत्पन्न आहे. एकूण अर्थव्यवस्थेमधला उत्पन्नाचा वाटा तुलनेनं कमी असला तरी देखील रोजगार उपलब्धतेच्या बाबतीत हे क्षेत्र सगळ्यात अग्रेसर आहे. म्हणजे जवळपास 50% निम्म्या लोकांना रोजगाराचं साधन हे हे क्षेत्र किंवा शेती क्षेत्र उपलब्ध करून देत असल्यामुळं या शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे स्थान कसं आहे, कसं महत्त्वाचं आहे याच्याबद्दल आपण या अ, भागामध्ये माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर शेती हा व्यवसाय कधीपासून केला जातो? तर भारतामध्ये किंवा जगभरामध्ये अतिशय प्राचीन कालावधीपासून किंवा कालापासून शेती व्यवसाय केला जातो. अतिशय प्राचीन का म्हटलं जातं, की जे काही आज आपल्याला पुरावे मिळतात किंवा जे काही अवशेष मिळतात किंवा जे काही ऐतिहासिक अ, काही पुरावे देणारे शेतीविषयक पुरावे मिळतात. त्याच्यावरून लक्षात येतं, की माणूस आपल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये किंवा माणूस आपल्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या कालावधीपासून उदरनिर्वाहाच्या साठी किंवा जे काही आपलं पोट भरण्यासाठी किंवा आपल्या ज्या कुटुंबाच्या किंवा आपल्या ज्या समाजाच्या किंवा आपल्या जे काही मानवजातीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीसारख्या गोष्टीला महत्त्व देत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पेंटिंग्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग्स, शिल्पकला, कृती वगैरे जे आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो आणि त्याच्यावरून लक्षात येतं, की माणूस अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये असल्यापासून शेती या घटकाला महत्त्वाची भूमिका स्थान देत असलेलं पाहायला मिळतं. त्यावरून प्राचीन व्यवसाय म्हणून याच्याकडे अगदी अतिशय प्राचीन व्यवसाय, आर्थिक व्यवसाय म्हणून किंवा आपल्या उत्पन्नाचं जी काही अन्नधान्याची गरज आहे, प्राथमिक गरज म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्याची पूर्तता करण्यासाठी केला जात असणारा हा व्यवसाय म्हणून अगदी प्राचीन कालावधीपासून ओळखला जातो. एक महत्त्वाची आर्थिक क्रिया देखील आहे. आर्थिक क्रिया का? तर कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन असेल किंवा उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी इथं सुरुवातीपासून केल्या जात असलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर उदरनिर्वाहाबरोबर जे एक्सेस प्रोडक्शन किंवा उत्पादन होत होतं, ते एक्सचेंज केलं जायचं. सुरुवातीच्या काळामध्ये एक्सचेंज केलं जायचं. म्हणजे कमोडिटी एक्सचेंज हा प्रकार होता. म्हणजे आर्थिक देवाण ही वस्तूंच्या स्वरूपामध्ये केली जात होती आणि त्याच्यामध्ये ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये अ, जे काही एक्सेस म्हणजे कुटुंबाच्या गरजा पूर्ण होऊन जे शिल्लक राहील अशा प्रकारचं अन्न उपलब्ध होतं ते इतर लोकांना किंवा इतर गरजू लोकांना ते कमोडिटीच्या स्वरूपामध्ये किंवा त्या वस्तूच्या बदल्यात देवाण-घेवाण होत होती. तुम्ही कधी-कधी कधी-कधी सिनेमामध्ये पाहिलं असेल, की कर किंवा महसूल गोळा करत असताना देखील या अन्नधान्याचाच वापर केला जातो. अगदी अलीकडच्या काही कालावधीपर्यंत ही प्रक्रिया होते. म्हणजे आर्थिक क्रिया देखील ही शेती उत्पादनावरती सुरू होते किंवा असलेली आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण एक आर्थिक क्रिया देखील म्हणून शेतीला ओळखलं जातं. कारण अर्थव्यवस्थेचा हा एक कणा आहे. बरेच लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आपल्या उत्पन्नाचं साधन, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून याकडे बघतात. त्यामुळे याला महत्त्वाची आर्थिक क्रिया म्हणून ओळखलं जातं. यामुळे शेतीला साधारण असं स्वरूपाचं महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेती भारतीय अर्थव्यवस्थेचं किंवा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. का आहे? तर मी आता सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त लोक हे शेतीवरती अवलंबून आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. अ,
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जो 2/3 लोक हे शेतीवरती अवलंबून आहेत. जगाची एकूण लोकसंख्या जर विचारात घेतली, तर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 2/3 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त किंवा 75% लोक हे काय आहेत, या शेतीवरती अवलंबून आहेत. जगाच्या बाबतीत विचार केला तर. जगाच्या एकूण मजुरीपैकी किंवा जी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या जी क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त मजुरी ही कुठल्या क्षेत्रामधून मिळते, तर शेतीमधून मिळते. त्यामुळं या क्षेत्राला महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर भारतासारख्या बाबतीत जर विचार केला, तर भारतासारख्या देशामध्ये देखील भारत हा एक विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. विकसनशील देश म्हणजे बहुसंख्य लोकांचं उपजीविकेचं साधन काय असतं? शेती असतं. अशा विकसनशील देशामध्ये बहुसंख्य लोकांच्या उपजीविकेचे साधन शेतीच असतं. भारतामधले जवळपास 70% लोक काय करतात? उदरनिर्वाहासाठी शेतीवरती अवलंबून आहेत. म्हणजे भारतातली जी काही आता पण मी सांगितले की ती 135 कोटीपेक्षा जास्त असणारी लोकसंख्या आणि जास्तीत जास्त लोकसंख्या ही उदरनिर्वाहासाठी 70% म्हणजे शेतीवरती अवलंबून 70% लोकसंख्या जो ही शेतीवरती अवलंबून असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 70% म्हणजे प्रत्येक 10 लोकांमागं 7 लोक हे शेतीवरती अवलंबून आहेत. 100 लोकांमागे 70 लोक हे शेतीवरती अवलंबून असणारे भागांमध्ये. त्यामुळं भारतीय किंवा लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. शेती हा भारतीय लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे लोकांच्या जगण्याची पद्धती आहे. तो आपण अलिप्त करू शकत नाही किंवा वेगळा होऊ शकत नाही. विविध अन्नधान्य आणि नगदी पिकाचं उत्पादन देखील शेतीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जास्तीत जास्त आपल्या जे कुटुंबाच्या देशाच्या जगभरामधल्या अन्नधान्याची जी गरज आहे त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्नधान्य पिकं घेतली जातात. त्याचबरोबर काही नगदी पिकं देखील शेतीमधून घेतली जातात, जी शेतकऱ्यांना प्रत्यक्षरित्या पैसे मिळवून देतात. आणि उद्योगांना लागणारा कच्चा माल आहे, तो कच्चा मालाचा पुरवठा देखील शेती क्षेत्रामधून होताना आपल्याला पाहायला मिळतो. आता बऱ्याच उद्योगांना कच्चा माल शेती क्षेत्रातून येतो. जशा पद्धतीने आपल्याकडे ऊसाचं उत्पादन होतं आणि ऊसाची प्रक्रिया करणारे जे क्षेत्र आहेत ते म्हणजे साखर कारखानदारी. आता याच्याशिवाय आणखी कुठले डाळ मिल आहेत. अगदी छोट्या-छोट्या वस्तूपासून तुम्ही जे काही फूड प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळे फूड प्रॉडक्ट्स हे शेती आधारित उद्योगावरती किंवा कच्च्या मालावरती अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं बऱ्याच उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा शेती क्षेत्रातून होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत देखील याचं महत्त्वाचं स्थान असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी काही वस्तूंची आयात निर्यात होते, त्याच्यामध्ये भारतामधल्या शेती उत्पादनाचा वाटा महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे त्याला महत्त्वाचं स्थान आहे. संयुक्त संस्थाने रशिया याच्यानंतर भारताचा शेती क्षेत्रामध्ये जगात 3रा क्रमांक लागतो. जगामध्ये संयुक्त संस्थान आणि रशिया हे अग्रेसर आहेत आणि त्याच्यानंतर भारताचा 3रा क्रमांक शेती क्षेत्राच्या बाबतीत लागतो. पिकांच्या दर हेक्टरी उत्पादनात मात्र भारताचा बराच खालचा क्रमांक लागतो. त्याच्या मागची कारणं वेगवेगळी आहेत. आपण कधीतरी नंतर बघूया. भारतीय अर्थव्यवस्थेमधलं जे काही शेतीचं महत्त्व काय ते आपण इथं बघणार आहोत. एक मिनिट. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्त्व आहे आणि त्याचं अर्थव्यवस्थेमधलं महत्त्व म्हणजे एकूण जी भारतामध्ये चालणाऱ्या आर्थिक क्रियाप्रक्रिया आहेत, त्याचबरोबर एकूण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे, याच्यामधलं असणारं जे महत्त्व आहे किंवा एकंदरीत आर्थिक उलाढालीमध्ये असणारी शेतीची भूमिका याच्याबद्दल आपण इथं माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्राचीन काळापासून भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. प्राचीन काळापासून अगदी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतामधले जे काही
वेगवेगळ्या संस्कृतीचा उदय देखील शेतीच्या क्षेत्रामध्ये झाला. जशा पद्धतीने हडप्पा, मोहेंजोदडो यासारख्या संस्कृती उदयास झाल्या त्या नदीच्या काठावरती, जिथं सुपीक भाग आहे, जिथं मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध आहे, अशा भागामध्ये उदयास आला. त्यामुळे भारताचा भाग हा शेतीप्रधान आहे किंवा भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. 1980 मध्ये देशात किंवा भारतामध्ये शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या किती होती? 55% होती 1980 मध्ये. म्हणजे आजपासून किती वर्षापूर्वी? जवळपास 40 वर्षापूर्वी ही 55% लोकसंख्या होती. आज 64% लोकसंख्या ही शेती व्यवसायावरती आपल्याला अवलंबून असलेलं पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रमाण अवलंबित्वाचं प्रमाण तुलनेनं कमी होतं का? तर या आकडेवारीनुसार तर इथं कमी दिसतं. म्हणजे आज 80 मध्ये 55% लोक ही शेतीवरती होते आणि आज जवळपास 64% लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. एक विकसनशील देश म्हणून शेती व्यवसायाच्या माध्यमातून जलद गतीने औद्योगिकरण आणि आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी शेती क्षेत्र उपयुक्त असून आर्थिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने भारताने शेती क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक विकसनशील देश आहे हे आपल्याला तर माहिती आहे आणि शेती व्यवसाय इथला काना आहे. त्याचबरोबर जलद औद्योगिकरण गरजेचे आहे. आर्थिक विकास घडवून आणून शेती क्षेत्र आणण्यासाठी शेती क्षेत्र उपयुक्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आर्थिक महासत्ता बांधण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय शेती क्षेत्राकडे लक्ष देणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 32.9 कोटी हेक्टर म्हणजे 92.7% एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. त्याच्यापैकी 92.7% म्हणजे 30 कोटी हेक्टर जमीन जमिनी मोजमाप करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी लागवडीखालील क्षेत्र किती आहे? 14.2 कोटी हेक्टर इतकं भारतामध्ये लागवडीखाली असलेलं क्षेत्र आहे. देशाच्या एकूण उपलब्ध जमिनीपैकी 46.4% जमिनीतून विविध प्रकारची पिके घेतली जातात आणि अर्थव्यवस्थेमधील बदलतीची भूमिका आपण स्पष्ट करणं याच्यावरून लक्षात येते की आज भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमधली महत्वाची किंवा बदलती भूमिका आपल्या पुढं लक्षात येते की एक कुठला तर राष्ट्रीय उत्पन्नामधला असणारा जो हिस्सा आहे भारतीय शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नामधला असणारा हिस्सा आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नामधला हिस्सा कसा? तर हे वेगवेगळे क्षेत्र आहेत. जशा पद्धतीने इथं दिसतंय की ऍग्रिकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन असेल, ट्रेड असेल, ट्रान्सपोर्ट असेल, हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन, अदर वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र आहेत की आपापली भूमिका व्हॉट इज द सेक्टर वाईज कॉन्ट्रीब्युशन ऑफ GDP म्हणलं की प्रत्येक क्षेत्र आपापली आर्थिक भूमिका पूर्ण करत असलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधला शेतीचा वाटा किती आहे? तर इथं दिसतं की ह्याच्यामध्ये जवळपास 53% वाटा हा शेतीचा आहे. एकूण अर्थव्यवस्थेमधला जवळपास 53% वाटा हा शेतीचा या ह्याच्यामध्ये दिसतो. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्रात अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्व आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीस म्हणजे 1950-51 मध्ये राष्ट्राच्या एकूण उत्पन्नात शेती क्षेत्राचा हिस्सा हा 56.5% इतका होता. पंचवार्षिक योजना कालावधीमध्ये कृषी क्षेत्र विकासाबरोबरच कृषी आधारित उद्योग व्यवसायामुळे देश धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आणि 1970-71 ला शेतीच्या आर्थिक उत्पन्नातील हिस्सा 45.9% इतका राहिला. म्हणजे तो काय झाला? कमी झाला. 1950-51 ते 1970-71 याच्या दरम्यान हा हिस्सा 56.5 वरनं 45.9 इतका कमी झाला. आता हे प्रमाण कमी होणं चांगलं की वाईट? तर याच्यामध्ये इतर क्षेत्राचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन वाढत असल्यामुळं त्याचं प्रमाण कमी होतं. एकंदरीत काय तर शेतीवरती आधारित असणारे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी होणं हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे देशाच्या विकासाचा एक निर्देश दाखवला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये घट होऊन 1990-91 मध्ये तो परत काय झाला? 24.7% झाला. म्हणजे आता GDP किती आपल्याला पाहायला मिळतं? 90-91च्या दरम्यान हा 24.7 आहे. जो 50% पेक्षा जास्त असणारा GDP शेती क्षेत्राचा वरचेवर आता इथं दिसतं की हा GDP खाली खाली घसरत आलेला पाहायला मिळतं आणि इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस याचा GDP काय केलेला आहे? वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळतं.
2011 मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा हिस्सा 14.5% इतका कमी झाला. म्हणजे हा जीडीपी 1990-91 वरती 24.7 होता, तो काय झाला 1910-11 मध्ये आणखी कमी झाला आणि 14.5 अशा पद्धतीनं तो कमी झाला. दुसऱ्या बाजूला उद्योग आणि व्यवसाय सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा मात्र काय होते, वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतं. या ग्राफवरनं लक्षात येईल. ठीक आहे. कारण मुख्यत्वे आर्थिक सुधारणाच्या काळात उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास हा वेगानं होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये असणारीची भूमिका 20व्या शतकाचा विचार केल्यास भारतात शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण काय झालं 70 ते 80% दरम्यान होतं 20व्या शतकामध्ये. हे शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण किती होते 70 ते 80% होतं आणि हे प्रमाण सध्या किती आहे तर 60% आसपास. प्रमाण हे काय झालं कमी झालं. किती कमी झालं जास्त कमी झालं नाही. 70 ते 80% 60% पर्यंत हे प्रमाण आले. एम्प्लॉयमेंट सेक्टर ही हे इथे दिसतंय. शेतीमध्ये जवळपास एम्प्लॉयमेंट सेक्टर देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. एम्प्लॉयमेंट म्हणजे कसं अगदी शेतमजुरापासून शेतमालकापर्यंत सगळ्याच प्रकारची जी एम्प्लॉयमेंट आहेत हे सगळे शेतीमध्ये 60%च्या आसपास शेतीमधून हे रोजगार निर्मिती होत असलेले आपल्याला पाहायला. शेती व्यवसायामधून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक रोजगार पुरवला जातो. त्याच्यामुळे शेती क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1950-51 मध्ये शेती क्षेत्रामध्ये जवळपास 70% रोजगार पुरवला जात होता. 2010-11 पर्यंत हे प्रमाण किती झालं 54.4% प्रमाण पर्यंत कमी झालं. 54.4% प्रमाण पर्यंत रोजगारचं प्रमाण शेतीमधून कमी झालं. कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय झालं बिगर शेती कृषी क्षेत्राची झालेली वाढ बिगर शेती क्षेत्राची म्हणजे शेती व्यतिरिक्त इतर क्षेत्राची झालेली जी वाढ आहे ती वाढ मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरली नाही. म्हणजे इतर क्षेत्रामध्ये काही लोक विभागले गेले. परिणामी आज ग्रामीण भागामध्ये 75% लोकसंख्या ही शेती व शेती आधारित व्यवसायावरती अवलंबून असलेले आपल्याला पाहायला. ग्रामीण भागामधल्या आज देखील चित्र फारसं काही वेगळं नाही बदललेलं नाही. जवळपास 75% लोक ही शेती आधारित व्यवसायावरती अवलंबून आहेत. भारता शेजारील पाकिस्तानमध्ये हे 57% प्रमाण किती आहे पाकिस्तानमध्ये 57% आहे. इंडोनेशियामध्ये 52%, इजिप्तमध्ये 42%, इंग्लंडमध्ये 2%, अमेरिकेत 3%, जपानमध्ये 7%. म्हणजे भारतामध्ये किती टक्के लोक शेती करतात तर जवळपास 60% आसपास शेती करतात आणि पाकिस्तानमध्ये त्याच्यापेक्षा कमी करतात. अमेरिकेमध्ये फक्त 3% लोक शेती करतात. ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 6% लोक शेती आणि शेतीवरती आधारित रोजगारासाठी अवलंबून असलेले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर शेतीची दुसरी महत्वाचं काय योगदान आहे ते म्हणजे औद्योगिक विकासामधलं असणारं योगदान. औद्योगिक विकासामधलं योगदान कुठलं तर शेतीमुळं किंवा शेतीवरती आधारित उत्पन्नामुळं मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचा विकास होत असलेला आपल्याला पाहायला. भारताच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासात शेतीचं योगदान महत्वाचं आहे. कापड गिरण्या, साखर, ताग गिरण्या, तेल, वनस्पती, कापड, कागद, कातडी, तंबाखू प्रक्रिया, चहा, कॉफी, कोको, रबर इत्यादी शेती क्षेत्रावरती असणारी आधारित असणारे उद्योग आहेत. ग्रामीण भागामध्ये याच्याशिवाय लघु आणि कुटीर उद्योग देखील शेतीवरती अवलंबून असतात. औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असणारा जो कच्चा माल असतो तो मुख्यतः शेतीमधून मिळतो आणि त्यामुळे काय होतं औद्योगिकरणाचा वेग आणि वाढतो आणि शेती विकासावर त्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे उद्योगधंद्यांना आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे कच्चा माल बऱ्यापैकी कच्चा माल हा शेती क्षेत्रामधून येत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामधला शेतीचा हिस्सा काय गेल्या अनेक वर्षापासून भारताच्या कृषी आधारित निर्यातमध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, तंबाखू, काजूगर, वनस्पती तेल इत्यादी सारख्या घटकांचा समावेश होत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळं जे काही परदेशातून मिळणारं
चलन आहे, परकीय चलन किंवा परदेशी व्यापारामधला हिस्सा आहे, तो देखील आपल्याला वाढता. गेल्या अनेक दशकामध्ये फळ आणि फुलांची निर्यात देखील वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा 70 ते 75% च्या आसपास होता आणि अशा प्रकारे कृषी क्षेत्रावर अवलंबित हे अविकसितपणाचं लक्षण दर्शवतं. म्हणजे हे जर प्रमाण जास्त असेल तर आपण अविकसित आहोत किंवा आपला विकास अजून होण्याची शक्यता आहे किंवा होण्याची संभाव्यता आहे. आपण विकासाकडे वाटचाल करतोय हे दाखवतं. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातील शेती क्षेत्राचा हिस्सा घटून काय होतोय, उद्योग, सेवा आणि इतर क्षेत्राच्या हिश्श्यामध्ये वाढ होणं अपेक्षित असतं. 1950-51 मध्ये कृषी क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय व्यापारातील हिस्सा किती होता? 70% इतका होता. 1960-61 मध्ये तो 44.2% इतका घटला. 1980-81 मध्ये तो 30.7% पर्यंत कमी झाला. 1990-91 मध्ये 18.7% पर्यंत घट झाली आणि 2008-9 मध्ये ही कृषी क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय व्यापारातील हिस्सा फक्त 9.1% इतका राहिला. म्हणजे इतका कमी होता. 2008-9 पर्यंत जर ह्याचा जो आंतरराष्ट्रीय व्यापारातला शेतीचा हिस्सा किंवा शेती उत्पादनाचा हिस्सा आहे तो जवळपास 70% वरून 9% पर्यंत किंवा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय तर एकूण उत्पादनामधील किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामधला जो इतर उत्पादनाचा इंडस्ट्री बेस्ड किंवा सेवा क्षेत्रामधील उत्पादनाचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढला आणि शेतीचं प्रमाण आहे ते शेती उत्पादनाचं प्रमाण कमी झालं. कारण एखादं सॉफ्टवेअर आपण निर्यात करायला गेलं तर त्याची किंमत लाखामध्ये असते आणि आपण काही वस्तू म्हणजे जशा पद्धतीने शेतीमधून निर्माण झालेली शेती प्रॉडक्ट ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट म्हणलं तर ती निर्यात करायला गेलं तर काही किंमत त्याची रुपयामध्ये फक्त रुपयामध्ये असते. जशा पद्धतीने एखादं तुम्ही चांगल्या दर्जाची सफरचंद निर्यात करायला गेला तर त्याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत किती असते? 200-250 रुपये पर केजी पर्यंत असू शकते. पण तेच तुम्ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून निर्यात करायला गेलं तर काही लाखामध्ये त्याची किंमत असू शकते. त्यामुळं लाखामध्ये निर्यात करत असताना शेतीमालाचा जो वाटा आहे तो वाटा अतिशय तोकडा ठरतो. त्यानंतर अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यामध्ये असणारी शेतीची भूमिका. जी देशाची लोकसंख्या आहे ती लोकसंख्येची अन्नधान्याची गरज आहे ती गरज पूर्ण करण्यामध्ये म्हणजे हँग्री इंडिया किंवा अँगर इंडिया आपण जो भुकेजलेला देश म्हणतो की ज्याची अन्नधान्याची गरज ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. अशा देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यामध्ये देखील शेतीचा वाटा महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जास्त असल्यामुळं अन्नधान्याची मागणी ही देखील इथं जास्त असते. अशा वेळी कृषी उत्पन्नाने उत्पादकता वाढवली नाही तर काय होतं, देशाला मोठ्या संकटाला समोर जावं लागतं. सगळ्यात अगोदर काय आपली गरज प्रायोरिटी काय तर देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण झाली पाहिजे. आर्थिक उत्पन्नापेक्षा ही अन्नधान्याची गरज पूर्ण होणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं देशाला हे जे काही कृषी उत्पादन आणि उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे. जगातील अनेक विकसनशील राष्ट्रांमध्ये अन्नधान्याची टंचाई असल्यामुळं आयात करावी आपल्याला लागते किंवा इतर काही लागते. भारतामध्ये भारताचा विचार केला तर 2004 पर्यंत 5 पर्यंत देशांतर्गत अन्नधान्याची मागणी 207 दशलक्ष टनावर पासून 207 दशलक्ष टनापासून 11व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी 235.4 दशलक्ष टनापर्यंत वाढण्याची शक्यता इथे घेतली गेली. भारताचं जी काही हरित क्रांती झाली आणि हरित क्रांतीनंतर अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये किंवा कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याच्यामुळं आयात करण्याचं प्रमाण हे तुलनेनं कमी झालं किंवा आपल्या जी काही अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला. तर 2020-21 पर्यंत 280.6 दशलक्ष टनापर्यंत वाढण्याची शक्यता. ही वाढती लोकसंख्या अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी 11व्या पंचवार्षिक योजना काळात अन्नधान्य उत्पादन वृद्धीचा दर 1.86% तर त्यानंतर वार्षिक 2% पेक्षा अधिक असण्याची आवश्यकता आहे. म्हणजे देशाची लोकसंख्या ही वाढत राहणार आहे
आणि वाढणाऱ्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला कृषी उत्पन्न हे वाढवणं गरजेचं आहे. भारतात 1997-98 ते 2006-7 या कालावधीमध्ये अन्नधान्य उत्पादन वाढीचा दर वृद्धीचा दर हा फक्त 0.48 इतका फक्त अल्प होता. म्हणजे अतिशय कमी वेगानं अन्नधान्याच्या उत्पादनाच्या वाढीमध्ये वाढ होत होती. ठीक आहे. तर भांडवल निर्मितीला योगदान देण्यामध्ये देखील शेतीची भूमिका महत्त्वाची भूमिका पूर्ण असलेली आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये भांडवल निर्मितीला अनन्यसाधारण असं स्वरूपाचं महत्त्व असतं. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये भांडवल निर्मित कृषी क्षेत्रामधून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भर घातली जात आहे. विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कृषी क्षेत्र भांडवल निर्मितीमध्ये कमी पडल्यास विकास मागे पडू शकतो. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भांडवल जर आपल्याकडे कमी असेल तर म्हणावं तसा विकास होऊ शकत नाही. जगातील अनेक राष्ट्रांनी शेती अधिक्याची गुंतवणूक करून आपला आर्थिक विकास केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक मिनिट. जगातल्या त्यानंतर याच्यामध्ये उदाहरणार्थ जर विचार केला तर जपान, चीन, हॅलो, रशिया इत्यादी जी काही जी देश आहेत यांची जी काही उदाहरणं आपण सांगू शकतो. कृषी क्षेत्रामधून अधिक्य निर्माण करायचं असल्यास शेती उत्पादकता वाढणं ही गरज आहे किंवा त्याची पूर्वाट ठरते. त्यानंतर सरकारी महसुलामधला हिस्सा, सरकारी महसूल. तर सरकारी महसूल कशाच्या माध्यमातून मिळतो? शेतीच्या माध्यमातून सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपात महसूल मिळतो. जो महसूल देशाच्या आर्थिक विकासासाठी किंवा विकासासाठी उपयोग पडतो. त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार अशा संस्था आणि लोककल्याणकारी कार्य करत असतात आपल्याला पाहायला मिळतं. या संस्थांना आपला खर्च भागवण्यासाठी 60% शेती क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असलेलं आपल्याला पाहायला. म्हणजे शेतीमधून उत्पन्न या संस्थांना मिळतं. उदाहरणार्थ सिंचन कर असेल, विक्री कर असेल, जमीन महसूल असेल किंवा शेतमालावरील जकात असेल, यासारख्या माध्यमातून शेतीला ते जे सरकारच्या ह्याच्यामध्ये महसुलामध्ये वाढ होत म्हणजे वाटा महसूल मिळत असलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर शेती आधारित उद्योगातील व्यवसाय उत्पन्नावरून प्राप्ती कर, शिक्षण कर, निर्यात कर, तसेच स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी यासारखं जे काही उत्पन्न आहे ते सरकारला मिळत असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये शेती क्षेत्रापासून मोठ्या प्रमाणात भर घातली जाते. जसं त्याचबरोबर जे शेती आधारित वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग व्यवसाय आहेत, जशा पद्धतीने जे काही अशा पद्धतीने ट्रॅक्टर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं तयार करणं असतील किंवा खतं असतील, अवजार असतील, रसायन असतील, यासारख्या उद्योगांच्या माध्यमातून देखील सरकारला, शासनाला महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. शेतीचं आणखी महत्त्वाचं कार्य म्हणजे काय? सर्वसाधारणपणे पातळीमध्ये स्थैर्य निर्माण करणं. स्थैर्य म्हणजे काय? बॅलन्स राखणं, संतुलन राखणं. आता याच्यामध्ये किंमत पातळी असेल, शेतमालाची किमती यांचा सहसंबंध असतो. जसं बघा, तुटवडा निर्माण झाला की किमती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतात. काही वेळेस आपल्याला कोथिंबीरची पेंडी 30 रुपयाला घ्यावी लागते आणि काही वेळेस 5 रुपयाला 2 मिळतात किंवा 1 रुपये. हे असंतुलन तयार होतं. तर हे असंतुलन निर्माण होण्यासाठी याच्यामध्ये स्थिर ठेवण्यासाठी किंवा स्थैर्य ठेवण्यासाठी म्हणजे मागणीच्या प्रमाणात पुरवठा निर्माण ठेवण्यासाठी, त्याचबरोबर जे काही देशाची जी काही अन्नधान्याची गरज आहे ती गरज पूर्ण करून आपले जे किंमत स्थैर्य आहे ती स्थैर्य टाकण्यामध्ये देखील शेतीची महत्त्वाची भूमिका असलेली पाहायला मिळते. शेतमाल किमतीतील बदलाचा सर्वसाधारणपणे प्रभाव कशावरती होत असतो? त्या शेतीवरती किंमत पातळीवरती परिणाम करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारतासारख्या देशातील व्यक्तीचा तो 70% उत्पन्नाचा वाटा हा अन्नधान्याच्या खरेदीतून जातो. भारतातल्या बऱ्याच लोकांचा म्हणजे 70% उत्पन्नाचा वाटा आहे कशावर जातो? अन्नधान्याच्या खरेदीवर खर्च होतो. भारतीय शेती ही मान्सूनवर आधारित असल्यामुळं कृषी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात चढ होताना आपल्याला पाहायला मिळतं किंवा वेगवेगळ्या ऋतू आणि सीझन्सचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो.
त्यामुळं काय होतं, शेतमालाची किमती अस्थिर होत असतात. देशातील भाववाढीस कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी शासनाचे आरोग्य धोरण, तुटीचा अर्थभरणा, शेतमाल साठवण्याच्या सोयीचा अभाव, आधार किमती आधार किमती ठरवण्यात दिरंगाई, वाहतुकीच्या सोयीचा अपुरी व्यवस्था यासारख्या कारणामुळे देखील भाववाढ होत असते. यासाठी सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये स्थिरता येण्यासाठी शेतमाल किमतीमध्ये स्थिरता राहण्याची गरज असते. म्हणजे ही जर किमती आपल्याला कायमस्वरूपी स्टेबल राहायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ही पातळीत स्थिरता राखण्याची गरज असते. त्याचबरोबर देशांतर्गत व्यापार आणि वाहतूक व्यवसायाचा विकास याच्यामध्ये देखील शेतीची महत्त्वाची भूमिका आपल्याला असलेली पाहायला मिळते. म्हणजे देशांतर्गत व्यापार होण्यामध्ये, वाहतूक व्यवसायाचा विकास होण्यामध्ये देखील शेतीचा महत्त्वाची भूमिका आहे. देशांतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात यातून चालतो. कृषी उत्पन्नाच्या देशांतर कृषी उत्पादनाच्या व्यापारामध्ये अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्त्व आहे. कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हवामानविषयक स्थिती, तिथं उपलब्ध असणारी भौगोलिक परिस्थिती याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारची कृषी उत्पादनं घेतली जातात. कृषी मालामध्ये अन्नधान्य, फुले, भाजीपाला, कापूस, तंबाखू, साखर, खाद्यतेल यासारख्या उपभोग्य वस्तूंच्या तसेच व्यापार आहे. तसेच शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशके यासारख्या शेती आधाराच्या व्यापाराचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यातून काय होतं, व्यापार तयार होतो. शेती आधारे आणि उत्पादने याची वाहतूक देशात मुख्यतः रस्ते आणि रेल्वे मार्गाने होत असते. त्यामुळे त्याच्यासाठी काय होते, वाहतूक व्यवसायाचा देखील विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. परिणामी देशांतर्गत व्यापार आणि वाहतूक विकासासाठी शेतीला अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर पशुधनाचा विकास देखील याच्यामधून होतो. भारताच्या ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसायामध्ये पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो किंवा दूध उत्पादन केलं जातं. त्याच्यामध्ये मेंढी पालन, बकरी पालन, दुग्ध व्यवसाय, वराह पालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय अलीकडे यासारखे काही, त्यानंतर इमू पालन असेल, बदक पालन असेल किंवा यासारखे जे व्यवसाय आहेत ते केले जात असलेले आपल्याला पाहतात. तर पूरक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि मुख्यतः शेती क्षेत्राच्या विकासाबरोबर या क्षेत्राचा देखील विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. शेतकरी वर्गाला उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून पशुधन महत्त्वाचं असलेलं पाहायला मिळतं आणि यासाठी आवश्यक असणारा सर्व प्रकारचा चारा शेती क्षेत्रामधूनच मिळतो. त्यामुळं शेतीबरोबरच या क्षेत्राचा देखील विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं जी शेतीची भूमिका आहे ती अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका महत्त्वाची आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, इथं आपण थांबूया.